प्रॉब्लेमच व्हायला रेंजला. पाणी पूर्ण गावाला, पाण्याचा पूर्ण वेढा टाकलाय साहेब गावाला. हो, मी रात्रभर जागाच आहे बाबा. कारण सांडत, चिंचोली, मंजरत त्या भागातल्या गावकऱ्यांचे फोन, अनेक लोकांचे काही प्रेग्नंट लेडीज वगैरे होत्या. मग ते प्रशासनाला सांगून व्यवस्थित ते एनडीआरएफची टीम वगैरे सगळी तिथं आली आणि आज सगळं झाली त्यांची सकाळी सुटका. तुम्हाला काही अडचण आहे का? आम्हाला गावातून बाहेर निघायला हेच नाही सर, काय बोटिंगची काय व्यवस्था झाली तर. कारण की एक काहीच बाहेर निघायला रस्ताच नाही राहिला कुठून. नाही, पण गावामध्ये पाणी आलंय का? नाही, गावात नाही आलं पाणी. पण समजा आता सेफ साईड राहा, प्रशासनाचं लक्ष आहे. मी तरी लगेच बोलतो तहसीलदार. शुक्लेश्वर लिमगावला एखादी बोटिंगची जर व्यवस्था झाली बाहेर निघण्यासाठी समजा. कारण जर पाणी वाढलं तर म्हणजे आता गावाला पूर्ण चौकून पाणी वेढा टाकला, गावात नाही आला अजून पाणी. पण थोडं जरी आलं होतं का एवढं? आलतं ना सर, 2006 ला आलतं. अच्छा. हा, 2006 ला पूर्ण गावाला वेढा टाकला होता. पण त्यावेळेस काय झालं, पाणी यायच्या अगोदरच 15 दिवसांना अगोदरच लोक स्थलांतरित झाले होते ना. बर. आता सगळे टोटल 100% गावातच आहे. आणि जर सुविधा आहेत आधुनिक, चिंता करू नका. काय अडचण असेल केव्हा फोन कर. मी हो, पण ते बोटिंग ऐका ना, ते बाहेर काढण्यासाठी एक काही समजा शुक्लेश्वर लिमगावला काही होत असलं तर तेवढं करा फक्त सध्या. ठीक आहे, बघतो. हा, बोलतो तहसीलदारांना, कलेक्टर साहेबांना. हो.